यंदा देशात 109% पाऊस होण्याची शक्यता. मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या काही भागात जास्त पावसाचा स्कायमेटचा अंदाज. दुष्काळी भागात पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी, बांधकामांसाठी नाही. मुंबई हायकोर्टाचे आदेश. उजनी धरणात फक्त 50% मृत साठा शिल्लक. दुष्काळाची दाहकता वाढली. मान्सून उशिरा येण्याच्या अंदाजामुळे चिंतेत वाढ. मशिदी शेजारी घर बांधल्यानं सटाण्यात पिंजारी जात पंचायतीनं टाकलं 2 कुटुंबांना वाळीत. पोलीस तंटामुक्त समिती आणि स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीनंतर बहिष्कार मागे. शहीद पांडुरंग महादेव गावडे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. शोकाकुल वातावरणात वीरपुत्राला अखेरचा निरोप. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणातील पाणी साठा खालवल्यानं पर्यटकांना ऐतिहासिक वास्तू पाहण्याची पर्वणी. मात्र पुरातत्व विभाग आणि प्रशासनाचं वास्तूकडे दुर्लक्ष. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ताजी बातमी आली आपल्याकडे, ती म्हणजे एकनाथ खडसे यांनी आता मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. प्रीती मेनन, मनीष भंगाळे, जयेश दवे यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी व्हावी अशा स्वरूपाचं या पत्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. तर एकनाथ खडसे यांनी पत्रातून ही मागणी केलेली आहे. दाऊदला कुठलाही मी फोन केलेला नाहीये. खडसेंनी पत्रामध्ये स्पष्टीकरण लिहिलेलं आहे. प्रीती मेनन यांनी याआधी आरोप केलेला होता की दाऊद यांनी फोन केलेला होता खडसे यांना आणि तसं कॉल रजिस्टरमध्ये त्याचे डिटेल्स होते. मात्र हे पूर्ण या आरोपांचं खंडन केलेलं होतं एकनाथ खडसे यांनी. तर फोनचा कॉल डेटा रेकॉर्ड सोबतच जोडलेला आहे असं देखील खडसे म्हणालेले आहेत. एकही कॉल मी दाऊदला केलेला नाहीये, माझ्याकडून कोणताही हा कॉल झालेला नाही असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि प्रीती मेनन, मनीष भंगाळे आणि जयेश दवे यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आता आपले प्रतिनिधी आहेत प्रफुल्ल साळुंखे. प्रफुल्ल, काय सांगशील? एकनाथ खडसे यांनी पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि अशा स्वरूपाची त्यांनी मागणी केलेली आहे की ही या सगळ्या संदर्भात पोलीस चौकशी व्हावी. काय अपडेट आहे, काय सांगशील? सुप्रिया, आता महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दाऊदला जे कॉल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातलं एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. या पत्रात 3 गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि याबरोबर कॉल डाटा रेकॉर्ड जो आहे, सीडीआर जो आहे, तो देखील जोडण्यात आलेला आहे. या सीडीआर मध्ये कुठलाही कॉल हा दाऊदला किंवा त्या जो नंबर या ठिकाणी देण्यात आला होता त्या नंबरवर करण्यात आलेला नाहीये किंवा तिकडनं या नंबरवर कुठलाही कॉल आलेला नाही. 1 वर्षामध्ये हा संपूर्ण मोबाईल नंबर बंद आहे हे देखील त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने भंगाळे यांनी हा संपूर्ण डाटा काढलेला आहे तो कुठून काढला, भंगाळे हे जर हॅकर असतील तर तो कायद्यानुसार हॅकिंग करणं, एखादा हॅकिंग करणं गुन्हा आहे आणि याला ज्या पद्धतीने दवे यांनी जवळपास 80 लाख रुपये दिले असं म्हटलं जातं आहे. त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि ज्या पद्धतीनं सीडीआर मध्ये जर एकही कॉल दाऊद आणि पाकिस्तानातून आलेला नसेल तर या माझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे त्या संदर्भात देखील प्रीती मेनन यांची चौकशी करण्यात यावी आणि या तिघांच्या या संपूर्ण रेकॉर्ड संबंधित चौकशी करण्यात यावी असं पत्र जे आहे ते महसूल मंत्र्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद प्रफुल्ल. दिलेल्या या सर्व माहितीविषयी आपण पाहतोय महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. शहीद पांडुरंग महादेव गावडे यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आंबोली या त्यांच्या मूळ गावी त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्यापूर्वी आंबोलीमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणात इथे सहभागी झाले होते. गावडे यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे आणि त्यांचा एक मुलगा हा फक्त 5 महिन्यांचा आहे. मूळचे मराठा लाईट इन्फंट्रीचे आणि सध्या 41 राष्ट्रीय रायफल्स या दहशतवाद विरोधी पथकात असलेले गावडे सर्व प्रकारच्या युद्ध कौशल्यात आणि तंत्रकौशल्यामध्ये पारंगत होते. कुपवाडा इथं झालेल्या या चकमकीदरम्यान पांडुरंग गावडे यांच्या जवळच झालेल्या हातबॉम्बच्या स्फोटात त्यांच्या पायाला आणि डोक्याला जबर दुखापत झाली आणि त्यातच उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
आंबोली त्यांच्या मूळ गावी पांडुरंग गावडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणामध्ये इथे सहभागी झालेले होते। तर आपल्या गावचा वीरपुत्र गमावल्याचा दुःख हे गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळालं। बातमी ही इंदापूरची। इंदापूर जवळच्या उजनी धरणातील पाणी पातळी -50% एवढीच उरली आहे। याचा अर्थ मृत साठ्यामध्ये आता फक्त 50% पाणी शिल्लक राहिलंय। याचा सर्वात जास्त फटका बसतोय तो बळीराजाला। सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील जवळपास 50,000 हेक्टर शेती उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे। धरणातलं पाणी आटल्यामुळे उभं पीक हे जळून जाण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे लाखो रुपये खर्च करून शेतात पाईपलाईन तर टाकली, पण त्या पाईपमध्ये पाणीच येणार नसेल तर बळीराजानं करायचं तरी काय। कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी धरण म्हणजे उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा एक नमुना। कारण या धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत, पण आज हेच दरवाजे पाण्याच्या दुर्भिक्षामुळे सताड पडले। काय आहे या धरणावरची परिस्थिती याबद्दलच सांगतोय आमचा प्रतिनिधी संदीप राजगुळकर। आकाशामध्ये हे ढग तर दिसत आहेत, मात्र मे महिना आता संपत आलेला आहे तरीही राज्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली नाही आहे। आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा म्हटलं तर टँकर मुक्त आणि पाणीदार जिल्हा म्हणून जिल्ह्याला ओळखलं जातं, पण या जिल्ह्यात देखील अजूनपर्यंत वळीव पावसाने देखील हजेरी लावली नाही, म्हणजेच अवकाळी पावसाने हजेरी लावली नाही। खरं तर मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच या ठिकाणी पाऊस पडतो, पण यंदा मात्र अजूनही पावसाचं चित्र काही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे। आणि मी आहे राधानगरी तालुक्यातल्या राधानगरी धरणावरच, आणि आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यामध्ये या धरणामध्ये पाऊण TMC पाणी साठा शिल्लक होता, पण आजची जर परिस्थिती बघितली तर अर्ध्या TMC पेक्षा देखील कमी पाणी साठा या आता धरणामध्ये शिल्लक आहे। त्यामुळे TMC मध्ये जे पाणी मोजलं जायचं ते आता लिटरमध्ये मोजण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आलेली आहे। आपण बघतोय हा शेवटचा भाग आहे राधानगरी धरणाचा, आणि याच धरणामधून हे जे पाणी आहे हे याच स्वयंचलित दरवाजामधून खाली जातं। पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते। मी या छोट्याच्या पुलावर या ठिकाणी इथं उभा आहे। याच पुलाच्या खाली जर आपण नजर टाकली तर हे सगळे स्वयंचलित दरवाजे आहेत, आणि जो द्रष्टा नेता लोकनेता म्हणून राजर्षी शाहू महाराजांना ओळखलं जातं त्याच शाहू महाराजांनी हे धरण बांधलं। आणि आपण बघतोय हे 7 दरवाजे आहेत, आणि विशेष म्हणजे देशातलं हे एकमेव धरण असं आहे की हे सगळे दरवाजे जे आहेत हे स्वयंचलित दरवाजे आहेत। आणि आपण बघतोय आज उजाड पडलेले आहेत, भग्नावस्थेत आपल्याला हे सगळे दरवाजे बघायला मिळतात। ज्या वेळेला पाण्याचा दबाव विरुद्ध दिशेला वाढतो त्यावेळेला हे दरवाजे आपोआप उघडले जातात, आणि त्यानंतर हा पाण्याचा जो विसर्ग आहे तो थेट भोगावती नदीमध्ये होतो। आपण बघतो या ठिकाणी हे काळे खडक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। पावसाळ्यात ज्यावेळेला हे धरण फुल भरतं आणि ज्यावेळेला या ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू होतो त्यावेळेला अतिशय नयनरम्य असं दृश्य या ठिकाणी बघायला मिळतं। त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, पण आजचं दृश्य मात्र आपल्याला वेगळं बघायला मिळतंय। त्यामुळे मान्सून जरी अंदमानात दाखल झाला असं हवामान खातं सांगत असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र अजूनही पावसानं हजेरी लावलेली नाही। त्यामुळे यंदा तरी राधानगरी धरण भरतं का हा खरं तर बळीराजासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला प्रश्न सतावतो, कारण कोल्हापूर शहराला याच धरणामधून पाण्याचा पुरवठा जो आहे तो केला जातो। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। आपल्याकडे एक ताजी बातमी आली ती म्हणजे बारामतीमध्ये भिगवण रोडवरची पाईपलाईन फुटलेली आहे, आणि या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाया चाललेलं आहे। पाईपलाईन खराब झाल्यानं ही पाईपलाईन फुटलेली आहे, तर ही पाईपलाईन ही MIDCला जाते, आणि ही पाईपलाईन खराब झाल्यानं फुटलेली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय की किती प्रमाणामध्ये पाणी वाया चाललेलं आहे। खरं तर राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, आणि अशामध्ये पाईपलाईन खराब होणं म्हणजे प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये, आणि ही पाईपलाईन खराब झाल्यानं ही पाईपलाईन फुटलेली आहे। राज्यामध्ये जात पंचायती विरोधात कायदा झाला तरीही जात पंचायतीच्या जोखडातून समाजाची सुटका काही होत नाहीये। नाशिकच्या सटाण्यामध्ये असाच एक प्रकार समोर आलेला आहे। मशिदी शेजारी घर बांधल्यानं वाघळे गावातल्या पिंजारी समाजानं 2 कुटुंबांना वाळीत टाकलेलं आहे।
मेहबूब पिंजारी आणि रुस्तम पिंजारी यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं होतं, तर वाळीत टाकलेल्या कुटुंबांनी जायखेडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर स्थानिक नेते, तंटामुक्त समिती आणि पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं। तर पिंजारी समाजाच्या पंचांनाही समज देऊन त्यांच्याकडून लेखी लिहून घेण्यात आलं आणि या वादावर पडदा टाकण्यात आलाय। तर तक्रारकर्त्यांनी ही तक्रार मागे घेतली आहे। मात्र जात पंचायत वेळोवेळी डोकं वर काढत असल्याची बाब समाजासाठी चिंताजनक ठरते। गावातले चांगले मोठे मोठे पुढारी आले होते, काही आमची ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतचे सदस्य होते, सरपंच काही सगळे होते, त्यांनी सगळे मिटवलं बा गोडीपणा करून। आणि आता काही आमची तक्रार नाही, त्याबद्दल काही दुसरा वाद उठणार नाही बा, एवढं आम्ही केस मागे घेतो। गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या समजुतीने अर्जदार व गैर अर्जदार यांना समोर बसवून त्यांनी लिहून दिलं की आमची कुठलीही तक्रार नाही किंवा मला कुठल्याही पद्धतीने जातीतून बहिष्कृत केलेलं नाही, बाबत त्यांचा समज दूर केलेला आहे। ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, त्याच्यानंतर गावातले प्रमुख मंडळी एकत्र येऊन दोन्ही पार्टीला समजून सांगून ते प्रकरण इथंच थांबवलं। पुन्हा त्या दोघांनी भांडण करू नये अशी आम्ही त्यांना सूचना केलेली आहे आणि ती त्यांनी मान्य केली। जात पंचायतीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी सरकारने विविध कायदे केले आहेत, मात्र जात पंचायतीची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच आहे। वागळे येथील प्रकरण इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी मध्यस्थी करून मिटवले असले तरी याच्यावर दीर्घकालीन अशी उपाययोजनेची गरज आहे। जयवंत खैरनार, IBN लोकमत, सटाणा। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेकनंतर आपण पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणातील पाणी साठा खालवल्यानं पर्यटकांना ऐतिहासिक वास्तू पाहण्याची पर्वणी, मात्र पुरातत्व विभाग आणि प्रशासनाचं वास्तूकडे दुर्लक्ष। ब्रेकनंतर आपलं स्वागत। चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या प्रगणनेत एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर क्षेत्रामध्ये तब्बल 90 वाघांसह 29 बिबट्यांचं वन्यजीव प्रेमींना दर्शन झालंय। राज्यामध्ये सर्वाधिक वाघ हे ताडोबात असल्याचं शिक्कामोर्तब झालंय। तर बुद्ध पौर्णिमेला राज्यातल्या व्याघ्र प्रकल्पातल्या पाणवठ्यावर होणारी वन्य प्राण्यांची मचाणावर बसून केली जाणारी गणना खरं तर तांत्रिकदृष्ट्या ग्राह्य धरली जात नाही, मात्र या प्रक्रियेची जय्यत तयारी वन विभागानं केलेली होती। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 207 मचाणी उभारण्यात आल्या असून त्यात 456 वन्यजीव प्रेमी सहभागी झाले होते। बातमी आहे कोल्हापूरची। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणामध्ये आता फक्त अर्धा TMC पाणी साठा शिल्लक राहिलाय, पण याच पाण्याच्या कमतरतेमुळे धरणातल्या एका बेटावरची ऐतिहासिक वास्तू पाहण्याची संधी आता पर्यटकांना प्राप्त झाली आहे। चला आपणही ही वास्तू पाहूयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्यासोबत। राज्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळ आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील पाणीबाणीचं संकट आता उभं ठाकलेलं आहे। आणि याच दुष्काळाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणावरची एक ऐतिहासिक वास्तू मात्र आता पर्यटकांसाठी खुली झालेली आहे। आपण बघतोय हे आहे राधानगरी धरण आणि आपण जर समोर नजर टाकली तर ही 2-3 आयलँड आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पाण्यामध्ये आणि समोर आपण ही जी एक वास्तू बघतोय झाडांमध्ये ही एक ऐतिहासिक वास्तू आहे। राजर्षी शाहू महाराज यांनी ज्यावेळेला 1909 साली राधानगरी धरणाचं काम सुरू झालं त्यावेळेला या धरणाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी खरं तर ही वास्तू बांधली आणि त्यानंतर ही वास्तू आजपर्यंत दुर्लक्षितच राहिली। खरं तर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून देखील या वास्तूचा विकास होऊ शकतो, पण आता दुष्काळाच्या निमित्तानं पाणी सगळं आटलेलं आहे, पाऊस अजूनही नाही आणि याच पाणी आटल्यामुळं आता ही वास्तू जी आहे ही आता खुली झालेली आहे। त्यामुळे आपण बघणार आहोत आज ही वास्तू नेमकी कशी आहे ते। कमी पाणीसाठा आपल्याला दिसतोय, जरी हे निसर्गरम्य दृश्य आपल्याला दिसत असलं तरी पाणी टंचाईचं हे जे सावट आहे ते कायमचंच आहे कोल्हापूर जिल्ह्यावर। आणि आपण बघतो हीच ती वास्तू आहे राजर्षी शाहू महाराज यांनी जी धरणावर देखरेख करण्यासाठी या ठिकाणी बांधली होती आणि आज ही वास्तू आपण जर बघितली तर ही भग्नावस्थेत आहे। त्यामुळे या वास्तूचं जतन करणं आज खरं तर अपेक्षित आहे।
बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। राधानगरी तालुक्याला देणगी लाभली ती दाजीपूर अभयारण्याची आणि याच तालुक्यामध्ये बायसन नेचर क्लब नावाची एक संस्था काम करते, पर्यावरणासाठी कार्यरत आहे आणि याच संस्थेचे प्रमुख सम्राट केरकर आहेत आपल्यासोबत। काय सांगाल सम्राट दादा, एक तरी वास्तू आज भग्नावस्थेत आपल्याला बघायला मिळते, काय काय वैशिष्ट्य आहे त्या वास्तूची? ऍक्च्युली ही वास्तू म्हणजे महाराष्ट्रात सर्वात पहिलं धरण हे राधानगरी धरण आहे आणि हे धरण राधानगरीमध्ये ज्यावेळी बांधलं छत्रपती शाहू महाराजांनी, त्यावेळी त्यांचे ज्या धरणासाठी इंजिनियर्स म्हणा किंवा तंत्रज्ञ जे लोक त्यांच्यासाठी या धरणावर पूर्णपणे देखरेख राहावी ह्यासाठी या एका मधल्या बेटावर त्यांनी वास्तूची निर्मिती केली होती। आणि या वास्तूमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे संस्थानकाळी सगळे प्रमुख अधिकारी आणि आपल्याला माहिती आहे की या धरणाची जी निर्मिती केलेली आहे ती एम विश्वेश्वरय्या यांनी, तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी वास्तव्य राहिलेलं आहे। त्यामुळे दोघांचंही, महाराज आणि विश्वेश्वरय्या दोघांचंही, त्यामुळे ह्या वास्तूला खूप वेगळं महत्व आहे। मला सांगा, आता हा पहिला हॉल आपण बघतोय, ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? हे वैशिष्ट्य म्हणजे ह्या तुम्ही आता बघत असाल हे सगळे बांधकाम आहे ते शिसामध्ये केलेलं आहे, त्यामुळे हे वापरलेलं नाही, त्यामुळे अजूनही ते खणखणीत आणि मजबूत आहे। कारण या ठिकाणी 5000 ते 6000 मिलीमीटर पाऊस प्रत्येक वर्षी पडतो आणि वाऱ्याचा झोत तुम्ही आता बघताय, त्यामुळे एवढं सगळं सहन करून ही वास्तू अजून आहे तशी आहे। फक्त तुम्ही आता बघत असाल की या ठिकाणी हा आता जो पहिला आपला हॉल आहे तो म्हणजे सर्वात मोठा आहे, हा 8x15चा आहे, 8x16चा, 8-15-16चा। यानंतर हे दोन त्यांच्या विश्रांती गृह आहेत, म्हणजे या साईडला एक आहे ते आणि त्या साईडला अजून एक आहे। म्हणजे हे दोन्ही मध्ये तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी जो वारं पूर्णपणे येते ते पूर्णपणे आतमध्ये हे होऊन आणि फिरून परत जाऊ यासाठी ह्या साईडला एक षटकोनी पद्धतीचं डिझाईन केलेलं आहे, या साईडला चौकोनी आहे, मागे त्यांचं बाकी बाजूला जाण्यासाठी आहे। आणि याच्या मागे अजून एक वास्तू आहे, त्याला बटरखाना म्हणतात, म्हणजे इथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी जे काही करता येईल भोजन किंवा हे त्यासाठी मागे अजून एक बटरखान्याची। आणि मला सांगा, हे एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे षटकोनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे बघायला मिळते, मध्ये मध्ये ही जागा ठेवलेली आहे, हे याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल? हे म्हणजे इथं वारं प्रचंड असतं नेहमी, पावसाळ्यामध्ये तर धुकं वारा आणि पाऊस प्रचंड प्रमाणात असतो, त्यामुळे त्याचा जो आता पश्चिमेकडून जो वारा आणि हे येतं तर ते सर्क्युलेशन होऊन व्यवस्थित बाहेर पडावं यासाठी ही अशी मोठ्या मोठ्या खिडक्या आणि मोठे मोठे उंच दरवाजे याची या ठिकाणी रचना केली। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।